अवैध वृक्षतोड प्रकरणात गंभीर वळण, वन विभाग मात्र गाढ झोपेत. वसमत तालुक्यातील हरितपट्टा नामशेष होण्याचा धोका. वसमत तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलं असून स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी अधिक तीव्र केली असल्याचं बोललं जात आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने वन विभाग प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही ठिकाणी रात्रीच्या वेळीच नव्हे तर दिवसाढवळ्या देखील झाडांची कत्तल सुरू असून लाकूड वाहतूक खुलेआम केली जात आहे. यामुळे संबंधित यंत्रणांची निष्क्रियता की संगनमत याबाबत नागरिकांमध्ये संशय अधिकच बळावत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शिवारातील तसेच सार्वजनिक जागांवरील झाडांवरही कुऱ्हाड चालवली जात असल्याचे समोर येत आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यास भविष्यात पाणीटंचाई, मृदासरण आणि जैवविविधतेचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. आधीच बदलत्या हवामानाचा फटका बसत असताना अशा बेकायदेशीर कृत्यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी देण्याची तयारी सुरू केली असून आवश्यक असल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. जर तात्काळ कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा स्थानिकांकडून देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता वन विभाग व प्रशासनाने केवळ कागदी कारवाई न करता संबंधित अधिकाऱ्यांनी नांदेडवरून उंटावरून शेळ्या न हाकता प्रत्यक्षात ठोस पावले उचलणं गरजेचं ठरत आहे. अन्यथा वसमत तालुक्यातील हरितपट्टा नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला असून याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.